बाहेरगावी कुठे जास्त दिवस जर तुम्हाला जायचं असेल किंवा जास्त दिवसासाठी तुमच्याकडे पाहुणे येणार असेल किंवा लांब दूर कोणाला तरी तुम्हाला ह्या चटण्या द्यायच्या असेल तर अशा सोप्या पद्धतीने बनवा. अतिशय रुचकर टेस्टी आहे, जास्त तिखटही नाही आणि जास्त फिक्याही नाही. बघा, ही जवसाचीच चटणी आहे पहिल्या वाटीतील, दुसऱ्या वाटीतील ही तिळाची आहे, तिसरी ही खुरासणीची आहे, चौथी शेंगदाण्याची आहे आणि ही जी पाचवी दाखवणार आहे ना तीच घालून मी ह्या चटण्या बनवलेल्या आहे. पण त्या चटणीतही तेल घालून खाऊन फार छान लागते. तर हे बघा, शेंगदाणे सर्वप्रथम भाजून घेऊ. तेव्हा नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. अतिशय रुचकर सोप्या पद्धतीने आज मी ही चटण्यांचे 4 ते 5 प्रकार दाखवणार आहे. शेंगदाणे खरपूस भाजून घेतले, काढून घेतले. आता परत तव्यावर खुरासणी भाजून घ्यायचे, म्हणजेच कारळं. तर हे बघा, जास्तही भाजायचं नाही, असं थोडं तडतड उडायला लागलं की काढून घ्या, पण अगोदर धुवून घ्या, त्यामध्ये माती खूप असते, म्हणजे माती काढून घ्या. ही जवसही मस्त भाजून घेतली अशी फुगोस्तोर. आणि हे लक्षात ठेवा, सर्व भाजताना मध्यम गॅसवर भाजायचं, जाळू नका बरं का, त्यांनी चटण्या कडू लागतील. आता हे तिळही भाजून घ्या. तीळ भाजतानाही थोडे उडायला लागले, थोडे फुगले की लगेच लागलंच तर तुम्ही थोड्या खोल कढईमध्ये कपड्याने भाजून घ्या, म्हणजे कपडाने फिरून, जेणेकरून ते बाहेर उडणार नाही, तेही काढून घ्या. आता हा खोबऱ्याचा किस आहे तोही थोडा भाजून घेतला, तो आपल्याला जवस चटणीत घालायचा आहे, जेणेकरून चटणीचा स्वाद आणखीन वाढतो. हे बघा, आता हे जिरेही भाजून घ्यायचे आहे, थोडेसेच भाजायचे, म्हणजे तवा गॅस बंद करून सर्व चटण्यांमध्ये मिक्स करायला. त्यासाठी मी ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि हा लसूण घेतलेला आहे. तर तुम्ही ह्या चटण्यांमध्ये असे जी चटणी, लाल मिरचीची चटणी चटण्या बनवल्या ना तर तुम्हाला खूप आवडेल. इथून पुढे तर तुम्ही अशाच बनवाल, दुसरी मसाल्याच्या डब्यातली लाल तिखट टाकणारच नाही. चला, आता एक एक करून आपण वाटून घेऊ. इथे मी खुरासणी वाटून घेतले. हे बघा, अशा पद्धतीने खुरासणीमध्ये थोडे जिरे टाकून वाटा. नंतर जवस, खोबरं, जिरे वाटून घेतले. नंतर तीळ आणि जिरे वाटून घेतले. स्टेप बाय स्टेप वाटले आणि सर्व बाजूला ठेवलं. शेंगदाणे आणि जिरे वाटून घेतले, ते असे अर्धाले सगळे जाडबारीक, तेही काढून घेतले. आता ह्या लाल मिरच्या, त्याही अगदी बारीक वाटून घेतल्या, म्हणजे अगदी नाही, जितक्या होईल तितक्या वाटून घेतल्या. नंतर त्यामध्ये लसूण आणि मीठ घालून वाटून घेतलं, म्हणजे ही पण एक चटणी तयार झाली. खरंच तुम्ही ही चटणी बाजरीच्या भाकरीबरोबर तेल टाकून खाऊन बघा, तुम्हाला फारच आवडेल. किंवा मी ह्या आधी कुरड्या पापड, तळलेली मिरची दाखवली, त्यामध्ये पण मी ही घातलेली आहे. तुम्ही ती बघा, ती रेसिपी तुम्हाला आवडेल अशीच आहे. त्यामध्ये पण ही चटणी फारच छान लागते. हे बघा, आता एक वाटलेलं चटण्यांची मिश्रण ते घेतलं आहे. म्हणजे सर्वप्रथम खुरासणी घेतली, त्यामध्ये ती थोराट टाकली, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. आता लक्षात ठेवा, थोराट मिरचीमध्ये बनवताना आपण मीठ घातलेलं आहे. हे बघा, मिक्स केलं. आता तुम्ही ही अशी सुक्की खा किंवा तेल टाकून खा, डाळ भाताबरोबर किंवा अशी भाकरीबरोबर, कशाबरोबर तोंडी लावायला. आता ही खुरासणीची झाली. आता आपण ही जवसची करू. जवस आणि खोबरं होतं ह्यामध्ये, जिरे पण टाकलेले होते. आता ही त्यातलीच थोराट मिरची घ्यायची, त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करायचं. अशाच पद्धतीने आपण आता सर्व थोड्या थोड्या मिक्स करून घेणार आहे, सर्व चटण्या. तर तुम्हाला एक सांगायचं आहे मला, ह्या चटण्या मी खास हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला, म्हणजे स्पिती व्हॅलीला जाताना ह्या चटण्या मी बनवून नेल्या होत्या. तर तिथे आम्हाला जेवायला नव्हतं का, होतं, भरपूर होतं, पण ह्या चटण्या आम्ही आवर्जून खायला घ्यायचो प्रत्येक जेवणाबरोबर, मस्त अशा. आणि ह्या भरपूर दिवस टिकल्या, 15 ते 20 दिवस टिकल्या, म्हणजे त्यानंतरही टिकल्या असेल, पण त्या एवढ्यात राहिल्याच नाही, सर्वांनी संपून गेल्या. अशाच सुक्या नेल्या होत्या, पण खूप खूप आवडल्या. तर तुम्हीही अशा चटण्या घरीही महिनाभर खाण्यासाठी बनवून ठेवू शकता, अगदी सोप्या पद्धतीने. मग तुम्ही डाळ भाताबरोबर तोंडी लावा किंवा असं डब्यात घालून द्या कुणालाही, नक्की आवडतील तुम्हाला. तर मैत्रिणींनो, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असं समजा की मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, आपलं फेसबुक चॅनल फॉलो करा, इंस्टाग्रामही फॉलो करा. हे बघा, अशा पद्धतीने आपल्या सर्व चटण्या झालेल्या आहे. शेंगदाण्याची चटणी पण मस्त अशी झाली आहे. नेहमी आपण हिरवी मिरची घालून बनवतो, पण आता ही लाल मिरचीची एकदा खाऊन बघा. तर कशा वाटल्या ह्या रेसिप्या नक्की सांगा. तुम्ही ह्या आधी कधी ह्या चटण्या खाल्ल्या होत्या का, तेही सांगा. किंवा ह्या चटण्या पाहून तुम्हाला कुठली आठवण आली तेही सांगा. कुठून रेसिपी बघताय तेही सांगा. तुम्ही म्हणाल की सर्व आम्हाला सांगायला लावते, तूही खूप बोलते. बोलल्याशिवाय तर ही रेसिपी होणार नाही आणि तुम्हाला कळणार नाही. काही अडचण आली तर नक्की कमेंट करा. तेव्हा बाय.